वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. कालच्या भागामध्ये आपण बघितले की बाणासुराला भगवान महादेवानी सांगितले की त्याचा वध करू नका, त्याच्यावर कृपा करा. आणि श्रीकृष्णाने बाणासुरावर कृपा केली. अनिरुद्ध आणि उषाचा विवाह संपन्न झाला. हे सगळे आपण कालच्या भागामध्ये बघितले. गंगेच्या पवित्र तीरावर रात्र अंतिम प्रहरामध्ये प्रवेश करत होती. आकाशामध्ये असंख्य तारे चमकत होते. गंगेच्या लाटांवर चंद्रप्रकाश चांदीसारखा झळकत होता. सगळे ऋषी मुनी, राजा परीक्षित सगळे शांतपणे बसलेले होते. संपूर्ण वातावरणामध्ये श्रीकृष्ण नामाचे मधुर स्पंदन सुरू झालेले होते. राजा परीक्षित भावविभोर झालेले होते. उषा आणि अनिरुद्धच्या विवाहाची कथा ऐकून त्यांचे मन आनंदाने भरून आलेले होते. ते नम्रतेने म्हणाले, हे ब्रह्मर्षी, भगवंतांनी पुढच्या दिव्य लीला कोणत्या केल्या? पौंड्रक कोण होता आणि भगवंतांनी त्याचा अंत कसा गेला? शुकदेव महाराज मंद स्मित करून म्हणाले, राजन, आता तुला मी एक अशी कथा सांगणार आहे. त्या कथेमध्ये एक मूर्ख आणि अहंकारी राजाची कथा आहे. जिथे मूर्ख आणि अहंकार वाढतो, जेव्हा एखाद्या मूर्ख व्यक्तीकडे अहंकार वाढतो, त्यावेळेला ती व्यक्ती स्वतःला प्रत्यक्ष भगवंत समजायला लागते. पण ज्या वेळेला सत्याचा सूर्य उगवतो, त्यावेळेला असत्याचा अंधार क्षणात नाहीसा होतो. हे या कथेमध्ये आज आपल्याला श्रीमद भागवताच्या या कथेमध्ये कळणार आहे. खूप छान कथा आहे. राजन, करुष देशामध्ये पौंड्रक नावाचा एक राजा होता. तो अत्यंत सामर्थ्यवान होता. पण त्याच्या अवतीभोवतीला असणारे चापलूस लोक त्याला नेहमी म्हणत की, राजन, तुम्हीच खरे वासुदेव आहात. श्रोते हो, जेव्हा माणूस सतत खोट स्वतःच्या संबंधात ऐकायला लागतं, त्यावेळेला काही दिवसांनी त्याला त्या खोट्यावर पण विश्वास बसायला लागतो. आणि त्याला वाटायला लागतं की हे सगळे आपल्या आजूबाजूचे जे लोक सांगतायत ते खोटं सांगत असतात. पण ते सतत सांगण्यामुळे त्याच्या मनावर ते एवढं बिंबतं की त्याला ते खरं वाटायला लागतं आणि तो त्या खोट्या सांगण्यावर पण विश्वास ठेवायला लागतो. असेच घडले हळूहळू पौंड्रकाच्या बाबतीत. पौंड्रकाचा अहंकार हळूहळू वाढत गेला आणि तो स्वतःला भगवान श्रीकृष्ण समजायला लागला. आणि त्याने एके दिवशी घोषित करून टाकलं की मी स्वतः भगवान श्रीकृष्ण आहे. त्याने खोटा शंख, चक्र, गदा आणि पितांबर धारण केलं. म्हणजे तो बाह्य रूपाने स्वतःला श्रीकृष्णासारखा दाखवायला लागला. आणि एके दिवशी हा त्याचा गर्व वरचेवर वाढत चालला. आजूबाजूचे चापलूस लोक त्याला रोज म्हणायला लागले की बघा, तुम्ही प्रत्यक्ष भगवंत, तुमचा वेश तसा आहे, तुम्ही दिसताय तसे, शंख, चक्र, गदा तुमच्या जवळ आहे, म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष भगवंत आहात. आणि तो जो द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणून घेतो, तो खोटा श्रीकृष्ण आहे. हे असे रोज त्याला सांगितले गेले. आणि हे सगळे ऐकून त्याच्यामध्ये गर्व आणि अहंकार वाढत गेला. आणि एके दिवशी त्या पौंड्रकाने द्वारकेमध्ये एक दूत पाठवला. आणि तो गर्वाने त्या दूताला सांगितले त्यांनी की कृष्णाला माझा निरोप दे. त्या दूताने कृष्णाला पौंड्रकाचा निरोप दिला. कृष्णा, तू खोटेपणाने वासुदेव हे नाव धारण केलेले आहेस. तू खरा वासुदेव मी स्वतः आहे. तू ताबडतोब शंख, चक्र, गदा आणि याचा त्याग कर, नाहीतर युद्धासाठी तयार राहा. म्हणजे प्रत्यक्ष भगवंताला त्यांनी आव्हान दिलेलं होतं. इतकं चापलूस लोकांनी त्याच्या डोक्यामध्ये भरवलेलं होतं की तुम्ही प्रत्यक्ष भगवान वासुदेव आहात. हे ऐकताच ज्यावेळेला द्वारकेच्या राजदरबारामध्ये त्या दूतांनी येऊन हा पौंड्रकाचा निरोप दिला, त्यावेळेला ते ऐकून सगळी संपूर्ण सभा स्तब्ध झाली. क्षणभर शांतता पसरली.
कोणालाच कळेना की आता काय यावर उत्तर द्यावे, त्या दूताला काय म्हणावे. त्यानंतर मात्र भगवान श्रीकृष्ण हे सगळे ऐकून मंद मंद स्मित करायला लागले. श्रोते हो, जग काहीही बोललं तरीही भगवंतांच्या अंतःकरणामध्ये कधीच क्रोध नसतो. भगवान शांतपणे म्हणाले, ठीक आहे, तो जी शस्त्रे सोडायला सांगत आहे ती शस्त्रे मी त्याच्यावरच सोडणार आहे. भगवंतानी फक्त आपल्या सभेमधल्या लोकांना आणि त्या दूताला हा एवढाच निरोप दिला की ठीक आहे, मी जी तो जी शस्त्रे माझी सोडायला सांगत आहे, शंख चक्र गदा ही शस्त्रे सोडायला सांगत आहे, ती शस्त्रे मी त्याच्यावरच सोडणार आहे. आणि राजन भगवान गरुडावर बसून करुष देशाकडे निघाले. आता एक युद्ध होणार होते, कोणाचा तरी खोटेपणा उघडा पडणार होता आणि खोटा भगवान म्हणून जो स्वतःला सांगत होता त्याचा नाश होणार होता. पौंड्रक मोठ्या गर्वाने रणांगणामध्ये उतरला. सत्य असत्य सुरुवातीला असाच पद्धतीने समोर येत असतं, पण ज्या वेळेला सत्य समोर उभं राहतं त्यावेळेला काही काळानंतर असत्याचा नायनाट होतो. त्याने खोटे सुदर्शन चक्र हातात घेतले. युद्धामध्ये तो रणांगणामध्ये उभा राहिला आणि त्याने खोटे सुदर्शन चक्र हातात घेतले, पण खोटेपणा थोडा काळच फक्त चमकू शकतो. सत्यासमोर तो जास्त टिकू शकत नाही. युद्ध सुरू झालं. भगवंतांचे बाण विजेसारखे कोसळत होते. पौंड्रक गर्वाने, त्याला अहंकारी झालेला होता, गर्व झालेला होता, त्या गर्वाने तो गर्जना करत होता, पण त्याचं सामर्थ्य हळूहळू भगवंतासमोर क्षीण क्षीण होत चाललेलं होतं. आणि शेवटी भगवंतानी आपले सुदर्शन चक्र त्याच्यावर सोडले आणि पौंड्रकाचे मस्तक क्षणात धडा वेगळे झाले. पौंड्रकाचा नाश झाला. त्याचा अहंकारापायी त्यांनी, बाकीच्या लोकांनी खोटेपणाने त्याला जे वसुदेव, तू स्वतः भगवान वसुदेव आहे हे असं सांगून त्याचा अहंकार वाढवलेला होता, त्यामुळे त्याचा नाश तिथे झाला. राजन, काशी देशाचा राजा काशीराज हा पौंड्रकाचा मित्र होता. पौंड्रकाचा मृत्यू झालेला पाहून तो रागाने आणि संतापाने वेडा झाला. त्याने भगवंताविरुद्ध युद्ध पुकारले आणि भगवंतांच्या बाणाने देखील काशीराजाचा अंत झाला. त्या काळचा काशी देश म्हणजे आत्ताचे काशी, त्यामध्ये फारसा फरक नाहीये. त्यावेळेचा काशी आणि आत्ताचे काशी एकच नाव आहे. काशीराजाचा पुत्र सुदक्षिण हा होता. आपल्या वडिलांचा अंत झालेला बघून तो सुडाने पेटला आणि त्याने काही तांत्रिक ब्राह्मणांच्या साह्याने किंवा मदतीने भयंकर अभिचार यज्ञ केला आणि त्या यज्ञातून एक भयंकर अग्नी राक्षस प्रगट झाला आणि सुदक्षिणने त्याला द्वारकेकडे पाठवले. तो थेट द्वारकेकडे धावायला लागला. लोक भयाने थरथर कापायला लागले, कारण तो अति भयंकर अग्नी राक्षस होता. सगळे द्वारकेतले लोक भगवंतांच्याकडे आले, भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि ते म्हणाले, प्रभू आमचे रक्षण करा. राजन, भगवान त्यावेळेला शांत बसलेले होते. त्यांनी स्वतः त्यावेळेला काहीही केले नाही. त्यांनी फक्त शांतपणे आपल्या सुदर्शन चक्राकडे पाहिले. क्षणात सुदर्शन चक्र आकाशात झेपावले आणि त्या अग्नी राक्षसाचा त्या सुदर्शन चक्राने नायनाट केला, नाश केला. पण श्रोते हो, सुदर्शन चक्र त्यावेळेला तिथे थांबले नाही, कारण ते काशीतून सुदीक्षिण राजाने ते पाठवलेले होते, काशी नगरीतून ते पाठवलेले होते, म्हणून ते काशी नगरीकडे झेपावले सुदर्शन चक्र. अनेक राजवाडे, द्वारे, सभागृह त्या सुदर्शन चक्राने जाळून टाकली. संपूर्ण काशी जळायला सुरुवात झाली. सुदर्शन चक्र, भगवंतांच्या सुदर्शन चक्राने तिथला अधर्म नष्ट करून पूर्णपणे अधर्म नष्ट केला. सुदक्षिणाचाही अंत केला. अग्नी राक्षसाला तर त्यांनी मारलेच मारले, पण सुदक्षिणाचाही त्यांनी अंत केला सुदर्शन चक्राने. आणि मग नंतर ते शांतपणे भगवंतांच्याकडे परत आले. म्हणून अधर्माची आग स्वतःला आणि आपल्याबरोबर अनेकांना भस्म करून टाकते. इतके सांगून
शुकदेव महाराज थोडा वेळ शांत बसले. राजा परीक्षित अत्यंत भावुक झालेले होते. ते म्हणाले, ब्रह्मर्षी भगवंत किती दयाळू आहेत. त्यांच्यावर एवढे खोटे आरोप झाले, त्यांना युद्धासाठी आव्हान केले गेले, तरीही त्यांनी धर्माचे रक्षण केलेले आहे. क्षणभर गंगेच्या लाटा अधिक मधुर झाल्यासारखा भास होत होता. शुकदेव महाराजांच्या डोळ्यात प्रेमाश्रू आलेले होते. ते म्हणाले, राजन, मी तुला आता एक अशी दिव्य लीला भगवंतांची सांगणार आहे की ते ऐकून तुझ्या पण डोळ्यामधून आनंद अश्रू येतील. मी ही कथा तुला सांगणार आहे त्यावेळेला देखील मला माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. कथा सांगण्याच्या आधीच माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. या ठिकाणी आता भगवंतांचा सर्वात कोमल आणि सर्वात प्रेमळ स्वरूप प्रगट होणार आहे. आता ही कथा आपल्याला थोड्याफार अंदाज आलेला असेल की मी कुठली कथा सांगणार आहे. श्रोते हो, मी आता आपल्याला सांगणार आहे सुदामा आणि भगवान श्रीकृष्णांच्या मैत्रीची कथा. अतिशय सुंदर कथा आहे. मला स्वतःला पण ही कथा खूप मनापासून आवडते. जिथे द्वारकेचा राजा स्वतःच्या गरीब मित्राच्या पायावर डोके ठेवतो, अशी ही दिव्य कथा आहे. खूप सुंदर आहे ही कथा. ऐकताना मी पण भारावून जाणार आहे. माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी येणार आहे आणि ऐकताना आपल्या पण डोळ्यामध्ये पाणी येणार आहे, हे मला माहित आहे. राजन, एका छोट्याशा गावामध्ये सुदामा नावाचे ब्राह्मण राहत होते. अत्यंत विद्वान ब्राह्मण होते, पण खूप परिस्थिती त्यांची खूप गरीब होती. त्यांच्या घरामध्ये अन्न नव्हतं, कपडे फाटलेले होते, त्यांची लहान मुलं उपाशी झोपायची. पण सुदामाच्या तोंडातून कधीही तक्रारीचा सूर बाहेर पडायचा नाही, कारण त्यांच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त श्रीकृष्ण होते. श्रीकृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीची कथा आपण थोडक्यात आधी कशी मैत्री झाली, केव्हापासून त्यांची मैत्री होती, हे आपण आधी जाणून घेणार आहोत आणि मग पुढच्या भागाकडे आपण वळणार आहोत. सुदामा आणि श्रीकृष्ण एकत्र सांदीपनी मुनींच्या आश्रमात शिक्षण घेत होते. दोघेही लहानपणी एकत्र जंगलात लाकूड आणायला जात. गुरुमातेसाठी जी सेवा असायची, गुरुमातेला ज्या गोष्टी आणून द्याव्या लागायच्या, त्या गोष्टी तिथे करत असताना श्रीकृष्ण आणि सुदामा दोघ जण एकत्र जायचे. लाकूड आणायला एकत्र जायचे, एकत्र भोजन करत, एकत्र गुरुमातेची आणि सांदीपनी मुनींची सेवा करत. श्रोते हो, ती मैत्री साधी नव्हती. श्रीकृष्ण आणि सुदामा दोघांमधली असलेली ही मैत्री ही आत्म्याची मैत्री होती. आत्म्यान एकमेकाचा आत्मा एकमेकाजवळ कायमपणे राहत असे त्या दोघांचा, इतकी त्यांची ती घट्ट मैत्री होती. हळूहळू सुदामा आणि श्रीकृष्ण ज्यावेळेला त्यांचे शिक्षण सांदीपनी मुनींच्या आश्रमातले त्यांचे शिक्षण संपले, त्यावेळेला मथुरेला निघून आलेले होते. श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेला निघून आले होते आणि सुदामा आपल्या गावी निघून गेलेला होता. त्यानंतर काही काळापर्यंत त्या दोघांची भेट झालेली नव्हती. हळूहळू दोघही जण मोठे होत गेले. सुदामाचा परिस्थिती साधारण असल्यामुळे त्याला पुढे सगळ्या गरिबीला तोंड द्यावे लागत होते. एके दिवशी हे सतत त्याचं चालू होते. भगवंतांना हे सगळे माहित होते, पण अजून भगवंतांची लीला प्रगट व्हायला वेळ असता म्हणून भगवंत शांतपणे होते. आणि ज्या वेळेला ती लीला दाखवण्याची वेळ येणार होती, त्याच वेळेला सुदामा श्रीकृष्णांकडे येणार होता, द्वारकेमध्ये येणार होता आणि प्रत्यक्ष भगवंत त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते. एके दिवशी सुदाम्याची पत्नी अत्यंत दुःखी आवाजामध्ये सुदाम्याला म्हणाली की, नाथ, तुमचे बालमित्र श्रीकृष्ण आता द्वारकेचे राजे आहेत. कदाचित तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर कदाचित ते तुमचं दुःख, आपलं दुःख, आपली गरिबी दूर करतील. पण सुदामांना लाज वाटली. ते म्हणाले, मी कृष्णाकडे जाऊन, तो द्वारकेचा राजा आहे, मी कृष्णाकडे जाऊन काय मागू? आमची मैत्री आहे, पण त्याच्याकडे आता जाऊन मला काही मागणे नको वाटत आहे. पण सुदामाच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा होती की मला माझ्या मित्राचे दर्शन घ्यायचे. आज तो द्वारकेचा राजा आहे, पण तो माझा बालमित्र आहे, पण मला आज त्याचं दर्शन घ्यावं असं वाटत आहे. खरा मित्र, खरा भक्त असा असतो की त्याला आपल्या मित्राकडून किंवा आपल्या भगवंताकडून काहीही नको असतं. सुदामाला पण काहीही नको होतं भगवंताकडून. त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले होते की तुम्ही श्रीकृष्ण द्वारकेचे राजे आहेत, त्यांच्याकडून आपल्यासाठी थोडेफार काहीतरी घेऊन या. आपली लहान मुले
उपाशी झोपत आहेत, आपल्याकडे कपडे नाहीयेत, आपल्याकडे जेवणासाठी अन्न नाही, राहण्यासाठी आपल्याकडे फाटकी पर्णकुटी आहे ही. या पर्णकुटीमध्ये आपण राहतोय. हे सगळे तिने सांगितले, पण सुदामाला श्रीकृष्णाकडून काहीही नको होते. फक्त त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती की मला श्रीकृष्णाचे दर्शन व्हावे. शेवटी मनाचे धाडस करून सुदाम्याने ठरवले की आपण आता श्रीकृष्णाच्या भेटीसाठी म्हणून द्वारकेकडे जायचे. पण श्रीकृष्ण द्वारकेचा राजा जरी असला तरी आपण त्याच्या भेटीला जात असताना त्याच्यासाठी म्हणून आपण काहीतरी घेऊन जावे ही त्यांच्या मनामध्ये इच्छा होती, पण त्यांच्या घरामध्ये काहीही नव्हते. शेवटी सुदामाच्या पत्नीने शेजाऱ्यांच्याकडून थोडेसे पोहे मागून आणले आणि ते पोहे एका पुरचुंडीमध्ये, एका फाटक्या कपड्याच्या पुरचुंडीमध्ये ते पोहे सुदाम्याने बांधले आणि ती म्हणाली की आता तुम्ही हे मी तुम्हाला दिलेले पोहे तुम्ही जे पुरचुंडीमध्ये बांधलेले आहे ती पुरचुंडी घेऊन तुम्ही भगवंतांच्याकडे जा आणि भगवंतांना आपल्याकडून फक्त हा एवढाच जो जो आपल्याकडून आपण पोहे दिलेले आहेत तेवढे ते तुम्ही भगवंतांना द्या. राजन, ती भेट छोटीशी होती, पण तिच्यामध्ये अनंत प्रेम होतं सुदाम्याच्या पत्नीचे आणि सुदाम्याचे. एवढं सांगून प्रत्यक्ष शुकदेव महाराज भावनावश झाले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले. गंगेच्या त्या पवित्र तीरावर आज एक कृष्ण आणि सुदाम्याच्या दिव्य मैत्रीची कथा ऐकत असताना संपूर्ण वातावरण गंगेच्या बाजूचं सगळं वातावरण एक दिव्य मैत्रीने भारून गेलेलं होतं. गंगेच्या तीरावर आता पहाटेची चाहूल लागलेली होती. आकाशामध्ये हलकीशी लाली पसरायला सुरुवात झालेली होती. गंगेच्या पवित्र लाटांवर सुवर्ण किरण चमकत होती. ऋषीमुनी शांत बसलेले होते. प्रत्येकाच्या मनामध्ये श्रीकृष्ण नामाचा अखंड जप सुरू होता. राजा परीक्षित त्याच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू दाटलेले होते. सुदाम्याची दारिद्र्याने भरलेली अवस्था, तरीही त्याचं कृष्णावरची त्याची अखंड प्रीती हे ऐकून त्याचं हृदय त्याचं वितळलेलं होतं. राजा परीक्षित प्रेमाने म्हणाले, ब्रह्मर्षी पुढे काय घडले? भगवंतांनी आपल्या गरीब मित्राचं स्वागत कसे केले? शुकदेव महाराजांच्या मुखावर मधुर स्मित उमटले. ते म्हणाले, राजन, आता सुरू होतीये ती लीला जिथे स्वतः लक्ष्मीपती भगवंत भक्ताच्या प्रेमासमोर पूर्णपणे हरवून गेलेले होते. राजन, सुदामा आपल्या हातामध्ये पोह्याची ती छोटीशी पुरचुंडी घेऊन द्वारकेकडे निघालेला होता. पायात चप्पल नव्हती. आपण आता सुदामाचं वर्णन ऐकत आहोत. सुदामाच्या पायामध्ये चप्पल नव्हती. अंगावर फाटकी वस्त्रे होती. रस्त्यामध्ये पाय अनवाणी असल्यामुळे काटे लागत होते. उन्हामुळे शरीर थकत होतं, पण तरीही त्याच्या हृदयामध्ये आनंद होता, कारण आज त्याला कृष्ण भेटणार होता. सुदामा चालत असताना बालपणीच्या आठवणी काढत होत्या की श्रीकृष्ण आणि मी काय केले, लहानपणी आम्ही कसे वनामध्ये जात होतो, अशा अनेक आठवणी सुदामा मनातल्या मनात काढत होता. आम्ही एकत्र कसे भोजन करायचो, आम्ही एकत्र कसे खेळायचो, अशा अनेक आठवणी त्याच्या मनामध्ये येत होत्या आणि त्या आठवणींनी त्याचे डोळे वारंवार भरून येत होते. मजल दरमजल करत करत सुदामा द्वारकेमध्ये पोहोचला. अनेक दिवसाचा प्रवास झालेला होता. थकलेला सुदामा द्वारकेमध्ये पोहोचला. द्वारका म्हणजे जणू पृथ्वीवरचं वैकुंठच. सुवर्णाचे महाल, रत्नांनी सजलेले रस्ते, सुगंधी फुलांचे बगीचे, सर्वत्र आनंद, सर्वत्र वैभव. गरीब सुदामा ते वैभव बघून थबकले. त्यांनी एका क्षणात त्यांच्या मनात विचार आला, मी इतका गरीब, कृष्ण अशा या संपूर्ण द्वारकेचे स्वामी आहेत, ते मला ओळखतील का? साहजिक प्रश्न होता. एक गरीब आणि द्वारकेचा स्वामी भगवंत आपल्या गरीब मित्राला इतक्या वर्षानंतर आपण भेटणार आहोत, आपल्याला ओळखतील का? श्रोते हो, भक्ताचं मन किती निरागस असतं. सुदामा हळूहळू घाबरत घाबरत राजमहालापर्यंत पोहोचले.
राजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. प्रवेशद्वाराजवळ रक्षक उभे होते. रक्षकांनी बघितलं, समोर एक फाटकी वस्त्र घातलेला कृश शरीराचा पण चेहऱ्यावर अद्भुत तेज असलेला एक माणूस उभा आहे. त्यांनी विचारले की ब्राह्मण देवता, आपल्याला कोण हवे आहे? आपल्याला कोणाला भेटायचे आहे? सुदामा म्हणाले, मी सुदामा आहे, श्रीकृष्णाचा बालमित्र आहे. ही बातमी राजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळ सुदामा पोहोचले आणि सुदामाने ही बातमी रक्षकांना सांगितली आणि रक्षकाने ती बातमी क्षणात आतपर्यंत पोहोचवली. सुदामा हे नाव भगवंतापर्यंत पोहोचले. भगवंतानी जसेही सुदामा नाव ऐकले, क्षणात ते राजसिंहासनावरून उठले. राजमुकुट, राजवैभव सगळं विसरून ते धावत बाहेर आले. आपण फक्त ती कल्पना करू शकतो की तो क्षण अनुभवू शकतो. त्या क्षणामध्ये मी पण आता आपल्याला सांगत असताना माझ्या पण डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. शुकदेव महाराज ते पण ते सांगत असताना त्यांच्या पण डोळ्यामध्ये अश्रू होते. खरीच अत्यंत सुंदर ही मैत्रीची कथा आहे. सगळे विसरून, राजमुकुट, राजवैभव सगळं विसरून भगवंत बाहेर धावत आले. स्वतः द्वारकेचा अधिपती, संपूर्ण जगाचा स्वामी आपल्या गरीब मित्रासाठी धावत होता. वस्त्राचे भान नव्हते त्याला, मुकुटाचे भान नव्हते, कोण काय म्हणते याकडे नव्हते. सगळी सभा स्तब्ध होऊन त्यांच्याकडे बघत होती आणि भगवंत पळत पळत बाहेर आले. प्रवेशद्वाराजवळ त्यांनी सुदाम्याला बघितले आणि क्षणात त्यांनी त्याला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. हे सगळे बघून सगळी सभा स्तब्ध झाली. त्यांनी कधीच भगवंतांना एवढे भावुक झालेले बघितलेले नव्हते. आपण पण ही कथा ऐकताना भावुक झालेलो आहोत. राजन, भगवंत स्वतः सुदाम्याचा हात धरून त्याला राजमहालामध्ये घेऊन आले. स्वतःच्या राजमहालामध्ये त्यांनी भगवंतांनी सुदाम्याला आणलं. स्वतःच्या पलंगावर त्याला बसवले आणि मग त्याच्या पायामध्ये जे काटे टोचलेले होते, जे जखमा झालेल्या होत्या, मैलोन मैल दिवसोंदिवस प्रवास करून सुदामा द्वारकेमध्ये पोहोचलेले होते. रक्ताळलेले पाय, काटे टोचलेले पाय भगवंतांनी स्वतःच्या हातात घेतले आणि त्याचे चरण धुवून पायातले काटे काढणे, जखमा स्वच्छ करणे भगवंतांनी सुरू केले. श्रोते हो, काय दिव्य तो क्षण असेल, काय ते दिव्य दृश्य असेल, ज्यांच्या चरणोदकासाठी देवता असुसलेल्या असतात, त्यांच्या पायाचं तीर्थ घेण्यासाठी सगळेजण असुसलेले असतात, त्यांच्या पायाचा स्पर्श आपल्याला व्हावा म्हणून सगळे असुसलेले असतात, ते भगवंत आज आपल्या भक्ताचे, आपल्या मित्राचे पाय धुत होते. मी पण स्वतः खूप भावूक झालेली आहे. सुदाम्याच्या पायातले काटे, त्यांच्या पायाला झालेल्या जखमा बघून भगवंतांच्या डोळ्यातून अश्रू गळत होते आणि हे सगळे दृश्य रुक्मिणी माता आश्चर्याने बघत होत्या. भगवंत प्रेमाने सुदाम्याचे पाय स्वच्छ करत असताना, काटे काढत असताना, जखमा पुसत असताना भगवंत सुदाम्याबरोबर बोलत होते. सुदाम्याला म्हणत होते, सुदामा, आठवतं का तुला गुरुकुलात आपण लाकूड आणायला गेलेलो होतो तेव्हा मोठं वादळ झालेलं होतं. आपण रात्रभर जंगलामध्ये भिजत उभे होतो. आपण दोघे जण रस्ता विसरलेलो होतो. आपण दोघे जण रात्रभर जंगलामध्ये भिजत होतो. सुदामा हसत होते. त्यांच्या डोळ्यातून पण अश्रू थांबत नव्हते. श्रोते हो, भगवंतांना भक्ताची प्रत्येक छोटी छोटी गोष्ट प्रिय असते. अनेक आठवणी भगवंत सुदाम्याबरोबर काढत होते. गुरुकुलातल्या प्रत्येक आठवणी दोघ जण काढून दोघांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू, आठवणींचे अश्रू वाहत होते. हे सगळे चालू असताना भगवंतांना सगळे माहित होते, शेवटी भगवंत आहेत ते, भगवानांना सगळं माहित होतं
की सुदाम्याने एका छोट्याशा फटक्या पुरचुंडीमध्ये आपल्यासाठी पोहे आणलेले आहेत. पण ते लाजून ते पोहे त्यांनी बाहेर काढलेले नव्हते, कारण एवढे वैभव बघून, एवढं सगळं राजवैभव बघितल्यानंतर त्यांना ती लाज वाटत होती, की आपण आणलेले मुठभर पोहे आपण श्रीकृष्णाला कसे द्यायचे, म्हणून त्यांनी ते पोहे तसेच लपवून ठेवलेले होते. अचानक अचानक भगवंतानी हसून सुदाम्याला विचारले, मित्रा, तू माझ्यासाठी काही आणलं आहेस का? किती छान प्रश्न विचारला. ते ऐकून सुदामांना लाज वाटली. त्यांना वाटले की या वैभवाच्या समोर मी हे माझे गरिबाचे छोटेसे थोडेसे मुठभर पोहे कसे श्रीकृष्णाला देऊ. पण श्रोते हो, भगवंतांना भगवंतांपासून भक्ताचं प्रेम कधीही लपून राहत नाही. क्षणात भगवंतानी सुदाम्याजवळची ती पुरचुंडी हिसकावून घेतली आणि ते अत्यंत आनंदाने म्हणाले, अरे वा, माझ्या आवडीचे हे पोहे आहेत, मला हे पोहे अत्यंत प्रिय आहेत. भगवंतानी प्रेमाने ते एक मुठभर पोहे खाल्ले. श्रोते हो, ते पोहे नव्हते, ते भक्ताच्या प्रेमाचं अमृत होतं. त्या पोह्यांमध्ये भक्ताच्या प्रेमाचं अमृत मिसळलेलं होतं आणि म्हणून ते पोहे अमृतमय होते. त्या मुठभर पोह्यामधला एक घास भगवंतानी खाल्ला, दुसरा घास खाणार एवढ्यात रुक्मिणी मातेनी त्यांचा हात धरला. खूप छान लिहिलाय. रुक्मिणी मातेने त्यांचा हात धरला आणि त्या प्रेमाने म्हणाल्या, प्रभो, एका मुठीत तुम्ही यांना जगाचं वैभव देऊन टाकलेलं आहे. एक मूठ तुम्ही, एक घास फक्त पोह्याचा खाल्ला तर तुम्ही यांना संपूर्ण जगाचं वैभव दिलं आहे. आणि जर तुम्ही दुसरा घास खाल्ला तर तुम्ही स्वतःलाच त्याला देऊन टाकाल. किती छान अर्थ आहे, समजून घ्या. म्हणजे एक प्रेमासाठी, भक्ताच्या प्रेमासाठी भगवंत काय करू शकतात. आणि रुक्मिणी मातेला पण माहित होतं की जर समजा आता दुसरा घास खाल्ला तर स्वतः भगवंत सुदाम्याला देऊन टाकतील. सुदाम्याने काहीही मागितलेलं नव्हतं. तो प्रेम त्याला फक्त भेटलो आपण कृष्णाला, आपल्या बालमित्राला भेटलो यामध्येच त्याला समाधान होतं. त्याच्या पत्नीने त्याला सांगितलेले होते की थोडे तरी कृष्णाकडून काहीतरी मागून आणा, पण त्यांची स्वतःची काहीही इच्छा झाली नाही. त्यांनी त्यांना काहीही मागितलं नाही. संपूर्ण रात्र कृष्ण आणि सुदामा प्रेमाने गप्पा मारत होते. आपल्या लहानपणच्या गुरुकुलातल्या सगळ्या आठवणी ते काढत होते. श्रोते हो, तेवढ्या त्या वेळामध्ये सुदाम्याने आपल्या दारिद्र्याबद्दल, आपल्या अवस्थेबद्दल श्रीकृष्णाला काहीही सांगितलं नाही. श्रीकृष्णाला सगळं माहिती होतं, भगवंतांना हे सगळं माहिती होतं. भगवंतापासून आपल्या भक्ताची कुठलीही अवस्था लपत नाही. मी मागे तुम्हाला सांगितलेले, आपल्या सगळ्या अवस्था, आपलं दुःख, आपल्याला होणारे त्रास हे भगवंतापासून कधीही लपलेले नसतात. सुदाम्याची पण अवस्था भगवंताकडून लपलेली नव्हती, पण सुदाम्याने देखील एका शब्दानेही भगवंतांना कुठली मागणी केली नाही. त्यांना फक्त आणि फक्त भगवंतांचं प्रेम हवं होतं. दुसरा दिवस झाला. सुदामाने भगवंतांचा निरोप घेतला. शांतपणे, तृप्त मनाने सुदाम्याने भगवंतांचा निरोप घेतला. भगवंत स्वतः सुदाम्याला सोडायला बाहेरपर्यंत आले. रस्त्यामध्ये सुदामाचं मार्गक्रमण परत आपल्या गावाकडे सुरू झालं. रस्त्यामध्ये सुदामा विचार करत होते, मी श्रीकृष्णाला काहीच मागितलं नाही, पण मला कृष्णाचं दर्शन मिळालं, कृष्णाचा सहवास मिळाला. आम्ही पूर्ण दिवसभर गप्पा मारत होतो. आम्ही आमच्या लहानपणच्या गोष्टी सांगत होतो एकमेकाला आणि त्या आठवणी काढून काढून आम्ही परत परत आनंदित होत होतो. मला कृष्णाचं दर्शन मिळालं, मला कृष्णाचा सहवास मिळाला, यापेक्षा मोठं धन ते काय असणार आहे. मला यापेक्षा काहीही नको, मला भगवंत मिळाले. श्रोते हो, नेहमी लक्षात ठेवा, ज्याला भगवंत स्वतः मिळतात त्याला तिन्ही लोकांचं ऐश्वर मिळतं. बाकी सगळी ही ऐहिक सुख त्याच्या समोर तुच्छ असतात. आणि सुदाम्याला तसेच झालेले होते. तो मनाने पूर्णपणे तृप्त होता, त्याला कुठलीही इच्छा राहिलेली नव्हती. मजल दर मजल करत परत सुदामा तृप्त मनाने, आनंदी मनाने आपल्या गावाकडे निघाला. जसाही तो आपल्या गावाकडे सुदामा पोहोचला आणि तिथे सुदामा एक क्षण थबकले. जिथे त्यांची छोटी झोपडी होती
तिथे आता एक दिव्य सुवर्ण महाल उभा होता. सर्वत्र बगीचे होते, रत्नजडीत स्तंभ होते, दासदासी सेवेला उभे होते. सुदामा आश्चर्याने बघत उभे राहिले. तेवढ्या दिव्य वस्त्रांनी सजलेली त्यांची पत्नी आणि मुले बाहेर आली. पत्नीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. ती म्हणाली, नाथ, ही सगळी कृपा आहे कृष्णांची, श्रीकृष्णाची, भगवान श्रीकृष्णाची, आपल्या बालमित्राची. यावर आधारित एक सुंदर भजन आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी हे भजन म्हणलं जातं. मी आज आपल्याला हे थोडंसं भजन सांगणार आहे. म्हणजे किती अर्थपूर्ण भजन आहे. ज्यांनी कुणी हे भजन लिहिलेलं आहे त्याला खरंच त्याच्या कल्पनाशक्तीला खरंच मानलं पाहिजे. सुंदर भजन आहे. जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी, जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी, मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. जीवाशिवाच्या भेटीमध्ये शब्दाविण बोलणे, त्रिपुटी सरता याचक दाता अन कुठले मागणे. त्रिपुटी सरता कुठला याचक अन कुठले मागणे. निज स्मरणी मध्ये देव ओवितो भक्त रूप हे मणी, मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. अतिशय सुंदर भजन आहे हे. खूप मोठं भजन आहे, पण मी याच्यातला फक्त शेवटचा भाग घेतला की ज्या वेळेला पूर्णपणे त्या दोघांचे भेट होते, जीवाशिवाची भेट होते, म्हणजे सुदामा आणि श्रीकृष्णाची भेट होते, त्यामध्ये शब्दाविण बोलणे झालं. सुदामाने काहीच मागितलं नाही, पण भगवंतांना हे सगळं कळलं. त्या क्षणी कोणी दाता नव्हतं आणि कोणी याचक नव्हतं, कारण त्या दोघांचं मिलन झालेलं होतं, आत्म्याचं मिलन झालेलं होतं. आणि असेच भक्त त्याच्या स्मरणीमध्ये, गळ्यामध्ये जी माळ असते, भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये जी माळ असते, असेच भक्त त्या माळेमध्ये ओलेले असतात भगवंतांनी. असं इतकं सुंदर अर्थाचं हे भजन आहे. आणि हे भजन मला आज सांगावं असं वाटलं, कारण याला अनुरूप हे भजन आहे. श्रीमद भागवत या अध्यायातून, या कथेतून आपल्याला खूप सुंदर बोध देते. सुदामा कथेतून भगवंत आपल्याला शिकवतात, भगवंतांना संपत्ती नकोय, त्यांना हवं आहे फक्त मनापासून केलेलं निष्कपट प्रेम. भक्ताने प्रेमाने अर्पण केलेला एक छोटासा कण, अन्नाचा कण देखील भगवान आपलं मानतात, स्वीकारतात. आणि जो भक्त काहीही न मागता भगवंतावर प्रेम करतो, मनामध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता भगवंताचं स्मरण करतो, भगवंतावर प्रेम करतो, भगवंत त्याच्यावर सगळे सर्वस्व ओवाळून टाकतात. इतकं सांगून शुकदेव महाराज काही क्षण स्तब्ध बसले. गंगेच्या तीरावर बसलेले सगळे ऋषी मुनी, राजा परीक्षित, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीची ही कथा ऐकून भारावून गेलेले होते. त्यांना कुठलेही शब्द सुचत नव्हते आणि स्वतः शुकदेव महाराज देखील भारावून गेलेले होते. ते तिथले सगळे वातावरण त्या दोघांच्या मैत्रीने भारावून गेलेले होते. आणि सगळीकडे फक्त आणि फक्त एकच स्वर उमटत होता, कृष्ण कृष्ण कृष्ण. आजचा हा भावपूर्ण अध्याय आपण इथे संपवत आहोत. उद्या आपल्याला अजून खूप मोठ्या भागाकडे वळायचं आहे, जिथे समस्त मानव जातीला भगवंतानी भगवद्गीता सांगितलेली आहे. त्याची सुरुवात कशी झाली, कशामुळे भगवद्गीता समस्त मानव जातीला सांगावी लागली, अर्जुनाला सांगावी लागली, आणि अर्जुनाबरोबर आपल्याला का ही भगवद्गीता सांगावी लागली, हे आता आपल्याला उद्याच्या पासून पुढच्या अध्यायामध्ये समजणार आहे. पण तोपर्यंत मला अनुमती द्या, उद्याच्या अध्यायापर्यंत आपण अखंड कृष्ण नामाचा जप करत राहूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते
वासुदेवाय कृष्ण कृष्ण कृष्ण